ओके, इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपल्याला पाहिजे गॅसेस एक्सचेंज. ओके, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ओके, आता एस्पेशली इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काय काय वापरलं, म्हणजे टू कॅरी ऑक्सिजन अँड CO2. ओके, ह्याला कशा थ्रू ट्रान्सफर केलं जाणार आहे, तर बेसिकली याला ट्रान्सफर करण्यासाठी वापरलं जाणार ब्लड मधील प्लाझ्मा. ओके, प्लाझ्मा आणि आरबीसी. ओके, आरबीसीज. ओके, ऍज यू नो आरबीसी मधील कोणतं कंटेंट वापरलं जाणार आहे, तर आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन मॉलिक्यूल वापरलं जाणार आहे. काल आपण पाहिलं, राईट. मग आता इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आपण पहिला पार्ट, व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी नाईस वन, आणि सिंपल पण आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करताना तो दोन मीन्सने ट्रान्सफर होणार आहे, फ्रॉम द ब्लड प्लाझ्मा अँड फ्रॉम द आरबीसीज. ओके, आणि आरबीसी मधील कोण, तर हिमोग्लोबिन, एस्पेशली कोण, तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स, राईट. तर आता यामध्ये प्लाझ्मा जो काही कॅरी करतं त्याचं प्रमाण जे काय आहे ते प्रमाण मात्र कसं आहे, कम्पॅरेटिव्हली कमी. मग किती, 3%, आणि उरलेलं 97% जे काय असेल ते कोण करेल, हिमोग्लोबिन करणार आहे. मग आता प्लाझ्मा थ्रू ऑक्सिजनचं जे काही ट्रान्सपोर्ट आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन थ्रू प्लाझ्मा. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन थ्रू प्लाझ्मा. प्लाझ्मा थ्रू किती होतोय, तर इट इज ओनली 3%. किती होणार आहे, फक्त आणि फक्त 3% होणार आहे. ओके, आणि त्यानंतर काय की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन थ्रू आरबीसीज. तो किती होणार आहे, 97%. म्हणजे प्रमाण जास्तीचं ऑक्सिजन कोण कॅरी करत आहे, तर कोण करणार आहे, आरबीसीज कॅरी करणार आहे, बिकॉज आरबीसी इज हॅव्हिंग हिमोग्लोबिन प्रोटीन. ओके, हिमोग्लोबिन. ओके, मग आता यामध्ये इन द फॉर्म ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन मध्ये, ऑक्सिहिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये त्याचं मॅक्सिमम ट्रान्सपोर्ट जे काय आहे ते केलं जाणार आहे. ओके, म्हणजे सिंपल आहे. मग यामध्ये आता पहा की फॉर एक्झाम्पल की ब्लड मध्ये जो काही प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मा मध्ये डिझॉल्व ऑक्सिजन. ओके, डिझॉल्व ऑक्सिजनचं प्रमाण मात्र कसं आहे, कमी आहे. आणि जी काही आपली आरबीसी आहे, दिस आरबीसी, ही जी काही आरबीसी आहे, या आरबीसी मध्ये जे काही हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे, काल आपण स्ट्रक्चर पाहिलं. ओके, पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. आता हे काय आहे, 4Fe+, Fe2+, हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स मी दाखवते, आणि त्याला ही ग्लोबिन चेन अटॅच आहे, राईट. आता आपण काय सांगितलं की बाबा एक सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल याला बाइंड होतात किती ऑक्सिजन, प्रत्येक एफीला एक ऑक्सिजन काय होणार आहे की इथे बाइंड होणार आहे. आणि त्यामुळे काय होणार की एक सिंगल हिमोग्लोबिन मॉलिक्यूल काय करणार आहे, 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन कॅरी केलं जाईल. मग जेव्हा हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन बाइंड होतो त्याला म्हटलं जातं ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे मॅक्सिमम जो काय ऑक्सिजन कॅरी केला जातोय तो या फॉर्म मध्ये केला जातोय. मग याला लिहायचं कसं, तर 4 molecules of oxygen binds with hemoglobin, okay, to form, okay, oxyhemoglobin. काय फॉर्म केलं जातं, ऑक्सीहिमोग्लोबिन. Hb4O2 ऑक्सीहिमोग्लोबिन. क्लिअर झालं, तर हे काय झालं, ऑक्सीहिमोग्लोबिन फॉर्म झालं. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे. आय एम नॉट डायरेक्टली गोइंग टू द
ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. ठीक आहे. आपण मग त्यानंतर फर्दर ऑन कार्बनचं ट्रान्सपोर्ट कसं होतं अँड देन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द related with the oxygen dissociation curve. So everyone is clear with this? याच्याशी क्लिअर झालात तुम्ही सगळेजण? मग आता याच्यामध्ये काय पहा, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ओके, जो ऑक्सिजन आपण मगाशी पाहिलं कोणी घेतलाय की तो 104 पासून तो ऑक्सिजन म्हणजे अल्व्हिओलाय पासून तो ऑक्सिजन कुठे आलाय, ब्लड कॅपिलरी मध्ये आलाय, राईट. मग आता ब्लड कॅपिलरी मध्ये आलेला जो काही ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनला आपला मॅक्सिमम काय, तर या हिमोग्लोबिनच्या म्हणजे याच्या बाजूला ही समजा ब्लड कॅपिलरी असेल तर याच्यामध्ये जो काही प्लाझ्मा आहे या प्लाझ्मामध्ये तो डिझॉल्व फॉर्म मध्ये घेतला गेला, पण याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल म्हणजे 3% आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर ऑक्सी हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये तो 97% इतका कॅरी केला जातोय. ओके, इन द फॉर्म ऑफ ऑक्सीहिमोग्लोबिन. हाऊ द ऑक्सीहिमोग्लोबिन मॉलिक्यूल फॉर्म तेही आपण पाहिलं. क्लिअर झालं? नक्की सगळ्यांना क्लिअर? ओके, आता आपण पुढे जाऊयात. ओके, मग आता त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सपोर्ट ऑफ CO2. ओके, heading the transport of CO2. ओके, मग आता CO2चं जे काही ट्रान्सपोर्ट होणार आहे ते पण इथे काय होणार आहे, 3 पार्ट मध्ये केलं जाणार आहे इन द फॉर्म 3 फॉर्म्स. मग ते 3 फॉर्म्स कोणते आहेत, तर पहिलं जे आहे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 इन डिसॉल्व्ड इन प्लाझ्मा. ओके, dissolved in plasma form. Okay. त्यानंतर in the formation of bicarbonate form. Okay, CO2 is carried in the form of bicarbonate form. And again, respiratory pigment कोणता आहे, hemoglobin आहे. मग in the form of carb amino hemoglobin. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिन कॅरी करणार आहे. आता याचे पर्सेंटेज समजून घेऊयात, किती पर्सेंट मध्ये कोण कोण किती पर्सेंट कॅरी करतं. आता प्लाझ्मा मध्ये CO2 जो काही कॅरी केला जातो तो 3%. बायकार्बोनेट करतं 70%. ओके, आणि कार्ब अमायनो हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये तो कॅरी केला जातो 23%. क्लिअर झालं? ओके, मग आता यानुसार 3 फॉर्म मध्ये हा कॅरी केला जातो. त्यापैकी आपण लगेच काय, मगाशी आपण ऑक्सी हिमोग्लोबिन कसं फॉर्म केलं जातं तसं कार्ब अमायनो हिमोग्लोबिन कसं फॉर्म केलं जातं ते पहिल्यांदा समजून घेऊया. ओके, आता ऍज यू नो की बाबा ही जी काही आपली आरबीसी आहे, मी बायकॉन्केव काढली आहे ती. ओके, ही बायकॉन्केव आरबीसी. या बायकॉन्केव आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन मॉलिक्यूल दाखवते मी. हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. ओके, हे आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. ऍज यू नो या आयर्न कंटेनिंग प्रोटीनला काय आहे, पॉलिपेप्टाइड चेन आहे. आता ही जी काही आता रोल मात्र कसला आहे, पॉलिपेप्टाइड चेनचा आहे. आता ही जी काही चेन आहे त्याचे 2 एंड आहेत. एक आहे कार्बोक्सिल एंड, याला आपण काय म्हणतो CO-. आणि एक आहे काय आहे, अमायनो टर्मिनल म्हणजे 2 टर्मिनल आहे, C आणि N टर्मिनल. ओके, आता हे जे काही N टर्मिनल आहे इथे. ओके, आता एस्पेशली कार्बोक्सिल एंडचं आपल्याला काही आता त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण ऍट अमायनो टर्मिनल NH2, राईट. मग आता या अमायनो टर्मिनल कडे काय होतं नीट पहा. अमायनो टर्मिनल नाही दाखवते इथे, पहा बरं. हे जे काही आहे दिस वन इज अ अमायनो टर्मिनल.
H प्लस H प्लस, याला आपण काय म्हटलं, अमायनो टर्मिनल. मग आता जो काही CO2 फॉर्म केला जातोय, हे जे काही टिश्यूज असतील या टिश्यूज कडनं जो काही CO2 फॉर्म केला जाणार आहे, हा जो काही CO2 असेल, ओके, हा CO2 रिलीज झाला, ओके, किंवा इवन तर आपण आता ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 म्हणतोय, तर याला कसं केलं जात आहे की हा जो काही CO2 रिलीज झालाय हा आला आरबीसी मध्ये. ओके, आरबीसी मध्ये आल्यानंतर इट बाइंड्स टू, ओके, CO2 जो काय आहे तो बाइंड होणार आहे वन ऑफ द दिस साइड, या ठिकाणी. मग आता हा कसा बाइंड होणार आहे, याचा CO2 आहे COO, ठीक आहे. मग याला आपण फक्त COO मेन्शन केलं, झालं की नाही. येस, म्हणजे या हायड्रोजनच्या ठिकाणी जो काही वन ऑफ द अमायनो टर्मिनलचा एक जो काही प्रोटॉन आहे H प्लस आयन आहे, मग या H प्लसच्या तिथे काय झालं की हा COO बाइंड झाला. ओके, COO काय झाला इथे बाइंड झाला, आणि त्याने जे काही तयार केलं स्ट्रक्चर, तर त्याला आपण काय म्हणायचं आता, नाव इट इज कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन मॉलिक्यूलला CO2 काय झाला आता सांगा, बाइंड झाला. मग आता Hb प्लस CO2 तयार केलं काय, HbCO2, HbCO2, याला आपण काय म्हणतो, कार्ब अमायनो hemoglobin. Yes, everyone. Carbon dioxide binds to amino terminal of hemoglobin. Yes, everyone is clear. What this carbon dioxide get attached with the amino terminal of the polypeptide chain of the hemoglobin, right? And it forms carb amino hemoglobin. Carbon dioxide get attached with the amino terminal of a hemoglobin, so it is named as carb amino hemoglobin. So easy, right? फक्त काय की ऑक्सिजनला बाइंड व्हायचं असेल तर इथे होत आहे आयनला, अफिनिटी आहे त्याची, ओके, इट गेट्स दॅट अफिनिटी. आणि इथे म्हणजे आयनला, ऑक्सिजनला आयन बरोबर बाइंड होण्याची काय अफिनिटी, प्रत्येकाला कोणाला कोणाची तरी अफिनिटी असते, तसं याला हा बाइंड करतो, ही बाब जी काय आहे ती बाइंड होते ऑक्सिजनला. तर याचं हे जे काय अमायनो टर्मिनल आहे ते बाइंडिंग अफिनिटी दाखवतो कोणाला, CO2 ला. आता नीट लक्षात घ्या बरं का. मग आता तरी देखील माप कोणाकडे जास्त झुकतंय हिमोग्लोबिनचं, hemoglobin shows near about 20 to 25% times greater affinity towards CO2, right? बरोबर का, म्हणजे माप झुकतो कोणाकडे आलं, CO2 कडे आलं, ओके, रादर दॅन ऑक्सिजन. म्हणजे जास्तीचं कोणाकडे बाइंड होणार आहे ते कार्बन डायऑक्साइड बरोबर जास्त बाइंडिंग अफिनिटी दाखवतं, एवढं नीट लक्षात घ्या, ऍज कम्पेअर्ड विथ ऑक्सिजन. क्लिअर झालं सगळ्यांना. ओके, मग कार्ब अमायनो हिमोग्लोबिन कसं फॉर्म झालं आणि ते कुठे फॉर्म होत आहे, अगेन इन आरबीसी. आणि परत कोण तयार करतं, आपला हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स बरोबर CO2 बाइंड झाला त्याच्या अमायनो टर्मिनलला आणि त्याने तयार केलं कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. एव्हरीवन इज क्लिअर. मग इथे आपला 23% कशा पद्धतीने कॅरी केलं जाणार आहे लक्षात आलं, इन द फॉर्म ऑफ कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. याचा प्रश्न आता आपण मोडीत काढला. क्लिअर झालं, म्हणजे हे आपल्याला क्लिअर झालं. आता नेक्स्ट वन इन अ डिझॉल्व फॉर्म. आता डिझॉल्व फॉर्म मध्ये आता डायरेक्टली जो काही CO2 जो काही घेतला जातोय ना, हा CO2 इन द फॉर्म ऑफ जो काही तयार झालेला CO2 आहे, हा डायरेक्टली कुठे येणार आहे, द CO2 एंटर्स इनटू द प्लाझ्मा मध्ये येतो. येस, आणि ह्या डिझॉल्व फॉर्म मध्ये त्याला कॅरी केलं जात आहे टुवर्ड्स लंग. क्लिअर झालं, लंग्स कडे त्याला डिझॉल्व फॉर्म मध्ये कॅरी केलं जातं आणि त्याचं पर्सेंटेज किती आहे, 7%. आपल्याला ह्याच्या डिटेलला अजून जायचंय, मी सांगणार आहे सगळं काही, डोंट वरी अबाउट इट. पण आता इथपर्यंत तर क्लिअर झालं सगळ्यांना. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल कसा फॉर्म केला जातोय, तर तो बाइंड होतो अमायनो टर्मिनलला आणि त्याच्याने काय तयार केलं जात आहे, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन तयार केलं जात आहे. ओके,
सो क्लिअर. देन जो काही प्लाझ्मा आहे, सॉरी, जे काही ब्लड स्ट्रीम जाते, तर ज्या वेळेस टिश्यू त्याच्यामधील इंटरस्टिशियल स्पेस आणि त्यानंतर ब्लड कॅपलरी, मग काय, हा जो काही कार्बन डायऑक्साईड टिश्यू मध्ये फॉर्म केला, म्हणजे सेलने तयार केला तिच्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये, तो गेला कुठे, इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये. ओके, आता इंटरस्टिशियल फ्लुइड मधनं तो CO2 लगेच कुठे जातोय, त्या कॅपिलरीच्या कशामध्ये जाणार आहे, फ्लुइड मध्ये. कॅपिलरी मध्ये जे काही फ्लुइड आहे ते काय आहे, तर ब्लड आहे. ओके, ब्लड मध्ये काय आहे, तर प्लाझ्मा आहे. प्लाझ्मा मध्ये स्पेशली काय, तर तो डिझॉल्व्ह होत आहे, त्याचं प्रमाण अत्यल्प आहे, कमी प्रमाणात आहे. पण मॅक्सिमम इज इन द फॉर्म ऑफ बायकार्बोनेट. आता ह्याला मात्र आपल्याला डिटेल पाहायचं बरं, बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये कसा तयार केला जातो. आता हे बायकार्बोनेट तयार कुठे होत आहे ते पण लक्षात घ्यायचं. इट इज फॉर्म इन RBC. अगेन, प्लाझ्मा मध्ये बायकार्बोनेट फॉर्म केलं जात नाही. इट इज फॉर्म इन RBC अँड देन रिलीज इन टू द प्लाझ्मा. क्लिअर. म्हणजे प्लाझ्मा मध्ये बायकार्बोनेट आहे, नो डाऊट. म्हणजे बायकार्बोनेट प्लाझ्मा मध्ये पण आहे आणि RBC मध्ये पण आहे. पण RBC मध्ये त्याचं प्रमाण कम्पॅरेटिव्हली प्लाझ्माच्या बायकार्बोनेटच्या कसं असणार आहे, जास्त असणार आहे. यस, एव्हरीवन इज क्लिअर. सगळ्यांना कळतंय का. नाऊ वी आर डीलिंग विथ द बायोकेमिस्ट्री. आपण आता बायोकेमिस्ट्री पार्टशी डील करतो आहोत. ओके, त्याच्यामुळे थोडस अलर्ट राहा सगळ्यांनी. म्हणजे एकदा फंडा क्लिअर झाला, कन्सेप्ट एकदा डोक्यात फिट झाली, तर काही प्रॉब्लेम येत नाही या म्हणजे डिसोसिएशन कर्व समजून घ्यायला. दोज आर हू आर इंटरेस्टेड इन अ नीट ॲज वेल ॲज यू आर इगर. ऑब्व्हियसली तुम्ही सगळेजण त्याच्याशी इगर आहात डेफिनेटली. तर आपण पाहून घेऊया रिलेटेड विथ बायकार्बोनेट. ओके, म्हणजे आता सगळ्यांना हे लक्षात आलं की कार्बोमाइन हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये कसं तयार झालं कार्बोमाइन हिमोग्लोबिन, आणि प्लाझ्मा मध्ये कशा पद्धतीने तो मिक्स झाला. आता नेक्स्ट पार्ट आपण समजूया, आणि याच्याशीच रिलेटेड नंतर आपण काय पाहणार आहोत, तर डिसोसिएशन कर्व काय आहे ते समजून घेणार आहोत. ओके, सो आता एव्हरीवन मस्ट बी विथ मी. माझ्यासोबत राहा, व्यवस्थितरित्या समजून घ्या. हॅव्हिंग एनी डिफिकल्टी वी विल ट्राय टू सॉल्व. पण आतापर्यंत कोणाची मला क्युरी आली नाही. म्हणजे तुम्ही वाचताय की नाही आय डोंट नो, किंवा तुम्हाला समजते की नाही यापर्यंत पण मी जात नाहीये. ओके, सो वॉट एव्हर द युअर फीडबॅक, तो जरा समजू देत मला. ओके, आता रिलेटेड विथ द ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 आपण पाहतोय. CO2चं ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं. आता काल आपण पाहिलंय याच्यामध्ये पाहिलं होतं की H+ आयनचा रोल. H+ आयन फॉर्म केले जातात की हिमोग्लोबिन ऍक्ट्स ॲज अ बफर. बरोबर, हिमोग्लोबिन ऍक्ट्स करतं कसं की बफर साठी. आता लक्षात घ्या एक पॉइंट, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आता सांगायची गरज नाही तुम्हाला. दिस इज Fe2+, Fe2+. ओके, आणि ही काय आहे, पॉलिपेप्टाइड चेन. काय आहे, पॉलिपेप्टाइड चेन. ओके, आता काय होतं की ऍसिड बेस बॅलन्सच्या दृष्टिकोनातली बाब आपण पाहतो. आता इथे हे जे काय आहे ते काय आहेत, तर अमायनो ऍसिड्स आहेत. नंबर ऑफ अमायनो ऍसिड्स. त्यामध्ये काही अमायनो ऍसिड्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, काही निगेटिव्हली चार्ज असतात. ओके, दीज आर द अमायनो ऍसिड्स. क्लिअर. मग आता होते काय मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये. आता पुन्हा मी काही गोष्टी कन्सेप्ट क्लिअरन्स कडे जाते की जेणेकरून तुमच्या फिट ध्यानात बसेल. नंतर ना आपण ज्यावेळेस RBC मध्ये काय होतंय हे पाहतोय त्या दरम्यान. ओके, मग आता ज्या वेळेस काय होतंय की आता ही जी काय आहे, दिस इज अगेन RBC. ही काय आपली RBC आहे. एवढी मोठी दाखवली, हरकत नाही, थोडं शेप मी बदलते, बेटर होईल. सो रिलेटेड विथ द शेप, बायकॉन की असते आपली RBC. ओके, असू. ओके, आता ही जी काही RBC आहे त्याच्यामध्ये काय होतं, जस्ट इथे आपण काय दाखवूयात, टिश्यू.
दीज आर द टिश्यू. आता आपण मेकॅनिझम समजून घेऊया आणि मग फर्दर ऑन जाऊया. ठीक आहे. हे काय आहे? टिश्यू. ही काय आहे? आरबीसी मेम्ब्रेन. आरबीसीचं काय आहे? मेम्ब्रेन आहे. त्याच्यावरती मेम्ब्रेन प्रोटीन असतात आणि इथे काय आहे? इंटरस्टिशियल फ्लुइड असेल. इंटरस्टिशियल फ्लुइड. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे? इंटरस्टिशियल फ्लुइड असेल. ओके, आता एक्झॅक्टली काय झालं की CO2 तयार होतो. मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये जो काही तयार झालेला CO2 आहे तो आला कुठे? इथे. CO2 enters into the interstitial fluid. ओके, इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये काय झालं की हा जो काही CO2 आहे हा CO2 पास झाला. आता हा जो काही CO2 पास होतोय तर या CO2 चं एक्झॅक्टली CO2 गेट बाइंड विथ. आता कार्बोनिक ऍसिड वगैरे कसं तयार केलं जातंय ते आपण पाहूयात. ओके, मग आता यामध्ये होते काय की हा जो काही CO2 आहे हा CO2 फिद्रॉन. मी थोडं कमी करते हिमोग्लोबिन मॉलिक्यूल नाही असं हरकत नाही. आता याच्यामध्ये काय झालं की CO2 जो काही आहे दिस CO2 फ्रॉम द इंटरस्टिशियल इट एंटर्स इनटू द आरबीसी. हा कुठे एंट्री घेतोय? आरबीसी मध्ये CO2 आला. आता आरबीसी मध्ये CO2 आल्यानंतर इट गेट बाइंड विथ द CO2 गेट बाइंड विथ वॉटर. कशाशी बाइंड झाला? या आरबीसी मध्ये असलेल्या वॉटर बरोबर. इट गेट बाइंड विथ वॉटर अँड टू फॉर्म कार्बोनिक ऍसिड. काय फॉर्म केलं त्याने? कार्बोनिक ऍसिड. इट फॉर्म्स अ कार्बोनिक ऍसिड H2CO3. काय तयार केलं त्याने? H2CO3. त्याला आपण काय म्हणतो? कार्बोनिक ऍसिड. आता नीट लक्ष द्या बरं का, आपण एक्झॅक्टली काय पाहतोय? बायकार्बोनेट कसं फॉर्म केलं जातंय आरबीसी कडनं. ठीक आहे, मग आता इथे काय झालं की यानुसार कार्बोनिक ऍसिड तयार केलं गेलं. आता हे कार्बोनिक ऍसिड जे काही तयार केलं जात आहे CO2 आणि वॉटर कडनं, तर इथे जे काही एन्झाइम येत आहे ते कार्बोनिक अनहायड्रेट्स. काय येत आहे? कार्बोनिक अनहायड्रेट्स. आता मी हेही यापूर्वी सांगितलं, यू मस्ट बी क्लिअर विथ फंडा. ओके, ही ब्लड कॅपिलरी आहे आपली आणि त्याच्यातून काय होतं की हे आरबीसी आहे आणि इथे बाकीचा काय आहे? तर प्लाझ्मा आहे असं कन्सिडर करा. हा, ठीक आहे. दिस वन इज द प्लाझ्मा. प्लाझ्मा मध्ये पण वॉटर असतं, बरोबर. मग आता जसं की इथे रिॲक्शन झाली तशीच इथे पण होणार आहे. काय झालं? CO2 गेला बाहेरचा, तो बाइंड झाला कोणाशी? H2O बरोबर. ओके, त्याने तयार केलं काय? येस, H2CO3. काय तयार केलं? H2CO3. काय तयार झालं? हे कार्बोनिक ऍसिड. काय तयार झालं इथे? कार्बोनिक ऍसिड. म्हणजे दोनही रिॲक्शन्स कशा आहेत की आत आणि बाहेर होणारी रिॲक्शन जवळपास कशी आहे? सारखीच आहे. म्हणजे कार्बोनिक ऍसिड इथे तयार झालं आणि त्यानंतर त्याच्यापासून एक्झॅक्टली द बायकार्बोनेट फॉर्म होण्याची जी काय प्रोसेस आहे HCO2 प्लस हायड्रोजन आयन्स, सॉरी HCO3 प्लस हायड्रोजन आयन्स, CO3 मायनस HCO3. ओके, म्हणजे हे बायकार्बोनेट फॉर्म केले गेले. मात्र इथे तयार होण्याची जी काय प्रोसेस आहे ना बायकार्बोनेट, दीज आर द बायकार्बोनेट्स. येस, ही प्रोसेस कशी आहे? स्लो आहे. ओके, इथे मात्र काय झालं? मग ह्याचं ब्रेकडाऊन झालं अगेन. मग आता याच्यापासून H2CO3 म्हणजे कार्बोनिक ऍसिड जे काय तयार झालंय ना, तर या कार्बोनिक ऍसिडला ब्रेक केलं गेलं आणि कार्बोनिक ऍसिड ब्रेक झाल्यानंतर त्याच्यापासून अगेन काय तयार केलं गेलं? कार्बोनिक ऍसिड पासून बायकार्बोनेट HCO3 ओके मायनस आणि H प्लस आयन्स तयार केले गेले. ओके, H प्लस आयन्स तयार केले गेले. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? काय झालं की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन होत असताना ऑक्सिजन हा जो काय आहे ऑक्सिजन ऑलवेज सॉरी आय एम व्हेरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. CO2 फॉर्म होत असताना ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 आपण पाहतोय. CO2 चं ट्रान्सपोर्ट होत असताना मेटाबॉलिक प्रोसेस मध्ये
ही सेल काय तयार करते, CO2 तयार करते. हा CO2 जो काय आहे तो इंटरस्टिशियल फ्लुइड मधनं कशामध्ये जातोय, प्लाझ्मा मध्ये गेला पहिल्यांदा. प्लाझ्मा मध्ये गेल्यानंतर हा CO2 प्लाझ्मा मधील वॉटर मॉलिक्यूल बरोबर काय झाला, बाइंड झाला आणि त्याने तयार केलं कार्बोनिक ऍसिड. आता हे जे काही कार्बोनिक ऍसिड असेल, हे कार्बोनिक ऍसिड नंतर ना ब्रेकडाऊन झालं, त्याने तयार केलं काय, बायकार्बोनेट आणि H+ आयन्स. क्लिअर झालं. पण ही प्रोसेस की जी प्लाझ्मा मध्ये होणार आहे, विच इज व्हेरी स्लो. ओके, खूप स्लो प्रोसेस आहे आणि लेंदी आहे. ओके, स्लो प्रोसेस आहे. मात्र आता मग आरबीसी मध्ये ती फास्ट कशी होते, तर फास्ट होण्याचं कारण काय आहे, कार्बोनिक अनहायड्रेज अँड एन्झाईम. इथे काय येत आहे, एन्झाईम येत आहे आणि त्यामुळे जे काही बायकार फॉर्म केलं जात आहे आरबीसी मध्ये त्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली प्लाझ्माच्या कसं असणार आहे, येस एव्हरीवन, जास्त असेल. क्लिअर झालं. मग ही प्रोसेस ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, कंटिन्युअसली रिव्हर्सिबल होणार आहे. म्हणजे काय की कार्बोनिक ऍसिड पासून CO2 आणि वॉटरचं बाइंडिंग होते, कार्बोनिक ऍसिड तयार होते, त्याच्यापासून बायकार्ब आणि H+ आयन्स तयार केले जातात. आता जे काही H+ आयन्स तयार केले जातात, जे काही तयार होतात, दीज आर द प्रोटॉन्स. ओके, अँड सो मच काय म्हणू की डिस्टर्बन्स कॉज करणारे आहेत, तसं म्हटलं तर H+ आयन्स. ओके, आता H+ आयन्सचं जर प्रमाण जास्त झालं तर काय होणार आहे, वेन द H+ आयन्सचं प्रमाण जेव्हा जास्त होईल त्यावेळेस ऑब्व्हियसली की ते डॅमेज पण करतील आपल्या डीएनए मॉलिक्युलला. दे ऑल्सो डॅमेज अवर डीएनए मॉलिक्युल्स. ओके, इवन दो की त्याच्याने ऍसिडिटी वाढणार आहे. ऍसिडिटी जेव्हा वाढेल त्यावेळेस एन्झाईम फंक्शन करणं थांबतील. मग त्यामुळे होते काय की आता हा H+ आयन जो काही तयार केला आहे की एक्सेस जर तयार झाला, खूप जास्त प्रमाणामध्ये H+ आयन जर तयार झाले तर होणार काय आहे, या अमायनो ऍसिड म्हणजे ही जी काही पॉलिपेप्टाइड चेन आहे ना हिमोग्लोबिनची, या हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स त्याला काय करतील, त्यातील सगळे नाही, सम ऑफ द अमायनो ऍसिड्स आर निगेटिव्हली चार्ज, सम ऑफ द अमायनो ऍसिड्स आर पॉझिटिव्हली चार्ज. ओके, आपण फक्त काय करतोय की जे निगेटिव्हली चार्ज अमायनो ऍसिड आहेत ना ते त्याला हुक करतील. H+ ला काय केलं त्यांनी, बाइंड केलं. क्लिअर झालं. मग त्यानुसार मग एक्सेस जे काही H+ तयार केलं जात आहे त्याला काय केलं जात आहे, इट गेट बाइंड विथ यस एव्हरीवन, अंडरस्टँडिंग. ओके, सो काय झालं की जे काही जास्तीचं H+ तयार केलं जात आहे ते H+ बाइंड केलं जात आहे हिमोग्लोबिन मॉलिक्युलला. आता हिमोग्लोबिन मॉलिक्युलला बाइंड केलं जास्तीचं H+, त्याच्याने काय झालं, हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स ऍक्ट्स ॲज अ बफर. इट ट्रायज टू मेंटेन द ऍसिडिटी. बरोबर, काल आपण पाहिलंच होतं, वन ऑफ द फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन इज द इट ऍक्ट्स ॲज अ बफर. ते बफर म्हणून काम करतं, ऍसिड आणि बेसचा बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतं. मग तो बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जातोय, लाईक दिस वे, या पद्धतीने केला गेला. राईट. काय झालं की जे एक्स्ट्राचा H+ आहे त्याला काय केलं त्याने, ज्या अमायनो ऍसिड्स निगेटिव्हली चार्ज आहे त्यांनी या प्रोटॉनला स्वतःकडे, H+ आयनला स्वतःकडे काय घेतलं, ठेवून घेतलं. क्लिअर झालं. मग आता ज्या वेळेस H+ आयन काय होतात की बाइंड होतात कोणाशी, एस्पेशली विथ वेन द H+ आयन बाइंड होतात हिमोग्लोबिन बरोबर, त्यावेळेस ते काय तयार करतं, बरोबर का, हे हिमोग्लोबिन मॉलिक्युल Hb बरोबर बाइंड झालं काय, H+ आयन. त्याच्याने त्यांनी काय तयार केलं, HHb हा मॉलिक्युल तयार केला. आता आपल्याला गॅसियस एक्सचेंज कडे पाहायचंय. मग आता काय होतं, ज्या वेळेस HHb बाइंड होतं, आता आपल्याकडे CO2चं प्रमाण जास्त आहे. क्लिअर, CO2चं प्रमाण कसं झालंय, इथे जास्त झालंय. CO2 ने बाइंड व्हायचंय कोणाला, बरोबर, त्याला काय करायचंय, बाइंड व्हायचं. पण आता झालं काय की H+ जे काही CO2चं प्रमाण जास्त झाल्यामुळे
बायकार्ब तयार झाले आणि त्याच्याच बरोबर H प्लस आयन्स पण तयार झाले. H प्लस आयन्स अटॅच झाले अमायनो टर्मिनल अमायनो ऍसिड्सला आणि त्याच्याने हे जे काही हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे तो बनला HHB. काय बनला तो HHB. ज्या वेळेस HHB तयार होतो ना तर हा HHB काय करतो ऑक्सिजन बरोबर हिमोग्लोबिनला बाइंड होऊ देत नाही. याचाच अर्थ काय ऑक्सिजन बरोबर तो बाइंड होऊ देत नाही म्हटल्यावरती काय की याला अटॅच असलेले जे काही ऑक्सिजन मॉलिक्यूल असतील हे ऑक्सिजन मॉलिक्यूल तो काय करेल या एम्प्टी करेल की नाही. मग तो त्याला काय करेल काढून टाकायला लावेल. गेट एम्प्टी रिलीज होतील. आता ज्या वेळेस या हिमोग्लोबिन बरोबर कोण राहत नाही ऑक्सिजन नाहीये. ऑक्सिजनला एम्प्टी केलं याने की काय केलं कळतंय का काय झालं की ऑलरेडी हिमोग्लोबिन होतं. आपल्याकडे काय झालं की आता ब्लडने आता ही आरबीसी आली आहे ऑक्सिजन तिने आणलाय. आता गॅसेस एक्सचेंज व्हायचा आहे. आपण एका मीन्सने पाहतोय या मार्गे पाहतोय काय CO2 तयार झाला या मार्गे पाहतोय. मग CO2 तयार झालाय बरोबर. CO2 तयार झालाय त्याने काय केलं तो प्लाझ्मा मध्ये गेला बायकार्बोनेट तयार केलं. बायकार्बोनेट तयार झालेलं तिथे पण H प्लस आयन तयार झाले. ते एक्स्ट्राचे H प्लस आयन ब्लडच्या प्लाझ्मातील जे काय असतील ते आले ते पण आले याच्यामध्ये ऍक्ट बफर ना. म्हणून मग काय की ते जे एक्स्ट्राचे H प्लस इकडे प्लाझ्मा मध्ये तयार झालेले ऍज वेल ऍज स्वतः आरबीसी मध्ये जास्त प्रमाणामध्ये तयार होत आहेत. मग जास्तीचं H प्लस जर झालं तर ते काय करतं ऍसिडिटी वाढवतं. मग काय केलं जातं हे जास्तीचं H प्लस कोणाबरोबर बाइंड होतंय इट गेट बाइंड विथ यस अमायनो ऍसिड्स विच इज म्हणजे इट बाइंड्स विथ हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिन बरोबर बाइंड झालं तर त्याने काय तयार केलं HHB. काय तयार केलं HHB. आता HHB चा रोल काय होतोय की तो ऑक्सिजन मॉलिक्यूलला फ्री करतोय. HHB तयार झालं म्हणजे H प्लस जास्तीचे ऍड झाले वजन वाढले हिमोग्लोबिन काय करेल ऑक्सिजनला उतरवेल. क्लियर झालं. ऑक्सिजन को निकाल दिया उसने पूरा का पूरा. ठीक आहे ऑक्सिजनला काय केलं त्याने रिलीज केलं. ऑक्सिजन रिलीज झाला त्याच्याने काय झालं यस एकाला रिलीज केलं एकाला काय केलं की डिलोड केलं. तर दुसरा लोडिंगला आहेच ना कोण CO2. कोण CO2. मग हा CO2 बाइंड करणार इकडे येते का ध्यानात. मग CO2 जो काय आहे दॅट गेट बाइंड विथ द हिमोग्लोबिन मॉलिक्यूल अँड फॉर्म कार्बोमायनो हिमोग्लोबिन. क्लिअर विथ द कन्सेप्ट. म्हणजे एकमेकांशी कशा कोरिलेट आहेत. आता ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या की जो काही मग ऑक्सिजन रिलीज झालाय इट गोज टू द टिश्यू. जो काही रिलीज केला गेलेला ऑक्सिजन असेल ना कशामुळे H प्लस याला आयन अटॅच झाले म्हणून H प्लस याला अटॅच झाले म्हणून काय झालं ऑक्सिजनला रिलीज केलं गेलं आणि ऑक्सिजन कोणापर्यंत जाऊन पोहोचला यस एव्हरीवन कोणापर्यंत सेल किंवा टिश्यू पर्यंत जाऊन पोहोचला. क्लिअर क्लिअर ना ओके. मग इथपर्यंत तो जाऊन पोहोचला याने ऑक्सिजनला वापरायला सुरुवात केली. मग या प्रोसेसला की ज्या वेळेस काय होतं की HHB फॉर्म केलं जातं म्हणजे H प्लस आयन बाइंड्स विथ हिमोग्लोबिन आणि तो ऑक्सिजनला बाइंड होऊ देत नाही हिमोग्लोबिन मॉलिक्यूल बरोबर. कोण HHB म्हणतो नको बाइंड हो तू असलेला काढून टाकतो. ओके उतर आता खाली. आता तुझी गरज नाही. मग आता त्याला उतरवलं तर तो कोणाला घेतो CO2 ला घेतोय. उतरवलेला ऑक्सिजन कुठे जाणार आहे यस त्याचं डेस्टिनेशन त्याला मिळालं. त्याला कोण घेणार आहे रेडीली घेणार आहे. कोण घेणार आहे टिश्यू घेणार आहे. ओके त्या टिश्यूने त्याला काय केलं उचलून घेतलं म्हणजे घेतलं. ओके स्वतःमध्ये घेऊन टाकलं. म्हणजे यानुसार ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट झाला. ऑक्सिजन कशा पद्धतीने टिश्यू पर्यंत पोहोचला हे लक्षात आलं. मग याच मेथडला याला काय म्हटलं जातं बोअर्स इफेक्ट. काय म्हटलं बोअर्स इफेक्ट. मग बोअर्स इफेक्ट एक्झॅक्टली काय आहे ऑक्सिजन गोज टू टिश्यू and CO2 from tissue is taken to bind hemoglobin and this
जनरेट्स बोर्स इफेक्ट. ह्याने काय जनरेट केला? बोर्स इफेक्ट. आता बोर्स इफेक्ट काय आहे? लक्षात आलं का सगळ्यांना? बोर्स इफेक्ट. आता बोर्स इफेक्ट आपल्याला जो काय आहे तो पक्का ध्यानात ठेवायचा. काय झालं ते परत एकदा बघूयात. थोडं स्लो जाऊ, हरकत नाही. पण आता यामध्ये काय की एस्पेशली व्हॉट हॅपन वेन द मेटाबॉलिक प्रोसेस गोज ऑन, त्या जेव्हा पुढे पुढे जातात त्या दरम्यान होतं काय, CO2 तयार होतोय. CO2 तयार झालेला CO2 हा प्लाझ्मा मध्ये डिसॉल्व्ह होत आहे. प्लाझ्मा मध्ये डिसॉल्व्ह झालेला जो काही CO2 आहे तो काय तयार करतो, एस्पेशली कार्बोनिक ऍसिड तयार केलं जातं. कार्बोनिक ऍसिडचं ब्रेकडाऊन केलं जातं. बायकार्ब आणि H+ आयन तयार केलं. H+ आयन, द प्रोटॉन्स आर टू नॉटी मॉलिक्युल्स. हे खूप नॉटी मॉलिक्युल्स आहेत. ओके, आणि मग हे जे काय आहेत ते वाढले तर काय होणार आहे, ऍसिडिटी ऑफ द फ्लुइड वाढली जाणार आहे. ज्या वेळेस ऍसिडिटी वाढेल त्याचा इल इम्पॅक्ट बॉडीवरती किंवा त्या म्हणजे इट इज नॉट टॉलरेटेड, तो आपण सहन नाही करू शकत. मग काय त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी काय केलं जातं, हे जे काय वाढलेले H+ आयन्स आहेत ना इथे आणि इथे तयार झालेले H+ आयन्सला कोण घेतं, हिमोग्लोबिन मॉलिक्यूल घेतं. आणि हा हिमोग्लोबिन मॉलिक्यूल त्याने घेतला का तयार झालं हिमोग्लोबिनचं काय, HHB. ओके, आता हे HHB काय करतं, इट डझंट अलाउ ऑक्सिजन मॉलिक्यूल टू बाइंड विथ yes to bind with the yeah everyone yes towards the hemoglobin. Okay, doesn't allow. Okay, so that whatever the oxygen which is already binded with the hemoglobin get released. Okay, तो काय होणार आहे इथे मी दाखवते इथे, that oxygen get released. आणि हा जो काही ऑक्सिजन असेल हा ऑक्सिजन कोणापर्यंत येऊन पोहोचणार आहे, टिश्यू पर्यंत. आणि मग यालाच आपण काय म्हणतो, बोअर्स इफेक्ट. सगळ्यांच्या नक्की लक्षात आलं बोअर्स इफेक्ट काय आहे ते. ओके, आता त्यानंतर त्याच्या उलट जर आपण पाहिलं तर आता उलट काय की हल्डेन इफेक्ट आपल्याला पाहायचा आहे. हल्डेन इफेक्ट मध्ये होतं काय, इन्क्रीज ऑक्सिजन. ओके, इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन व्हेन बाइंड विथ द हिमोग्लोबिन. ओके, त्याच्याने होणार काय बरोबर. आता दुसरी बाब, H+ ने ऑक्सिजनला हकलून दिलं, टिट फॉर टॅट, जशाच तसं केलंच पाहिजे आणि दॅट इज रूल डेफिनेटली. मग आता त्यामध्ये होते काय, मग ज्या वेळेस मग आता यानुसार काय झालं की ऑक्सिजनला रिलीज केलं गेलं, CO2 ला घेतलं, परत CO2 काय केला गेला, रिलीज केला जातोय. जो काही एक्सेस जो काही CO2 असेल तो CO2 मग कॅरी केला गेला टुवर्ड्स अल्बिओलाय मध्ये तो आला आणि तो बाहेर काढून टाकला गेला. ओके, आता दुसरी बाब, इनहेल एअर केल्यानंतर काय होणार आहे की अगेन आता इथे काय होतंय की या Fe बरोबर बाइंड होतोय काय, ऑक्सिजन. Fe बरोबर एका मॉलिक्यूल बरोबर म्हणजे CO2 ला रिलीज केलं गेलं बाहेरच्या बाजूला आणि मग परत काय झालं की ऑक्सिजन मॉलिक्यूल काय झाला, Fe ला बाइंड झाला. आता एका Fe ला ऑक्सिजन बाइंड झाला तर तो काय करतोय, ह्याला काय म्हणूयात की आपण हा ऑक्सिजन बाइंड झाला, एक Fe मॉलिक्यूल बरोबर एक ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड झाला, तर तो जो काय आहे पॉझिटिव्ह एस्पेशली कोऑपरेटिव्हिटी, हे नीट लक्षात घ्या. म्हणजे पॉझिटिव्ह कोऑपरेटिव्हिटी म्हणजे काय, मी आता Fe ला चिटकलोय, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल काय म्हणते की मी आय एम गेट काय म्हणते मी आता Fe ला चिटकलोय. आता तो काय करतोय, तो अटॅचमेंट जी काय आहे तो फॅसिलिटेट करतोय दुसऱ्या ऑक्सिजनला त्याच्याबरोबर बाइंड व्हायला, त्यानंतर तिसऱ्या ऑक्सिजनला बाइंड करायला, त्यानंतर चौथ्या पण ऑक्सिजनला बाइंड करायला. ह्याच्याने झालं काय की हिमोग्लोबिन बरोबर कोण बाइंड झालं, आता ऑक्सिजन बाइंड झालं. कळतंय का, CO2 जो काही बाइंड झालाय ह्याला HHB मुळे काय झालं की फॅसिलिटेट केलं त्याने CO2 ला बाइंड होण्यासाठी, ते ऍटमॉस्फिअर रेडी केलं. मग आता दुसरी बाब काय होतीये याच्यामध्ये, इथे काय झालं की मग आता दुसरी बाब CO2 नंतर काय केलं गेला की बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये, डिझॉल्व फॉर्म मध्ये आणि कार्बमाइन हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये त्याला कॅरी केलं टुवर्ड्स द लंग्स. आता नेक्स्ट काय, अपोजिट डायरेक्शनने काय होणार आहे की ऑक्सिजनला पण कॅरी केलं जाणार आहे.
ऑक्सिजनला कॅरी करायचं म्हटल्यावरती काय होणार की ऑक्सिजन बाइंड होणार इथे, एफीला बाइंड होणार आहे. एफीला जेव्हा ऑक्सिजन बाइंड व्हायला लागतात तेव्हा इथे पॉझिटिव्ह कोऑपरेटिव्हिटी दिसते. म्हणजे मी बाइंड झालो, तू पण ये, आव जाओ. म्हणजे आपल्या जातबंधूंना काय केलं जातं, किंवा सॉरी आय एम युझिंग द वर्ड, पण काय म्हणू, आपल्यासारख्यांना बेटर वर्ड, ओके, आपल्यासारख्यांना तो काय करतो, ये आणि बाइंड हो, ये आणि बाइंड हो, घे तुला सीट घे, तुला सीट घे. आपण नाही गाडीमध्ये बसताना जागा पकडतोय, मी बसलोय, ठीक आहे, मी बसलोय आणि दुसऱ्यांना पण घेतोय, आपले 4 आले, बाइंड झाले. त्याच्याने काय झालं, ऑलरेडी या सीटवरती असलेले जे काही H+ आयनला त्याला किक आउट करणार, कारण पहिल्यांदा त्याने याला अलाव केलं नाही, म्हणून मी पण तुला अलाव करणार नाही. आणि ज्या वेळेस Fe बरोबर ऑक्सिजन बाइंड होतो, तो काय करतो, इट किक्स द H+ आयन, तर H+ ला किक करतो. म्हणजे काय झालं की H+ रिलीज झाल्यामुळे काय झालं की इथे ऑक्सिजनला बाइंड होण्यासाठी जागा मिळाली. आणि त्यामुळे आता काय झाला, तो ऑक्सिजन म्हणजे हिमोग्लोबिन गेट सॅच्युरेटेड विथ ऑक्सिजन मॉलिक्युल. ओके, हिमोग्लोबिन मॉलिक्युल गेट सॅच्युरेटेड विथ ऑक्सिजन. ओके, तो ऑक्सिजन बरोबर काय होतं, एक्झॅक्टली सॅच्युरेटेड बनतो, आणि याला आपण काय म्हटलं, फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. दॅट्स इट. सोपं आहे, अवघड काहीच नाही. ओके, यानुसार काय झालं की ऑक्सिहिमोग्लोबिन मॉलिक्यूल तयार केला गेला. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक बाब मला सांगायची राहिली, ती अशी की यामध्ये जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली की जे काही बायकार्बोनेट्स, एकच बाब राहिली ती सांगते की ते एक्सप्लेन करणं महत्वाचं आहे, की जर जास्तीचं, आता इथे तुम्हाला माहिती आहे की जास्तीचं बायकार्बोनेट तयार होण्याची प्रोसेस ही आरबीसी मध्ये होतीये. मग खूपच जर बायकार्ब तयार झालं आरबीसी मध्ये, ओके, आरबीसी टर्जिड होणार, फुगणार. ओके, आणि फुगलेली जी काही आहे ती कॅरी केलं जाणार का, तर तिच्याकडे आता काय आहे, बायकार्ब जास्त आहे. म्हणजे CO2 जो काय आहे त्याचं प्रमाण कसं आहे, भरगच्च खचाखच भरली ती आरबीसी, आता इतकी टर्जिड, ती फुगली जाते, मोठी होतीये. मग आता एवढी कॅरी करायला पॉसिबल होत नाही, त्या आरबीसीला मुवमेंट पॉसिबल होणार नाही ना. ओके, जड जाणार ना एवढं सारं बायकार्ब कॅरी करण्यासाठी. मग हे बायकार्ब कुठे जातं, हे जे काही बायकार्ब आहे, एक्सेस ऑफ बायकार्ब जे काय आहे ते कुठे जाणार आहे, प्लाझ्मा मध्ये. आता ह्याला बाहेर काढण्यासाठी इथे खास करून काय आहे, एक प्रोटीन असतं, त्याचं नाव आहे बँड3. आता त्याचं आपल्याला एवढं काही घेणं नाहीये, पण इथे एक प्रोटीन असतं आरबीसी वरती, एक प्रोटीन आहे, ते काय करतं, विच अलोज दिस excess bicarbonate to enter into the plasma. प्लाझ्मा मध्ये येण्यासाठी अलो करतं. तर ज्या अर्थे आरबीसीने प्लाझ्मा मध्ये काहीतरी टाकलंय, म्हणजे इथनं इकडे पण जाणं अपेक्षित आहे की नाही, येस. मग इथलं काय जातंय, इथून मग आता ह्याच गेट पासून, म्हणजे याच प्रोटीन पासून काय जाणार आहे की द Cl- आयन्स. ओके, काय जाणार आहे, Cl- आयन काय होणार आहे की आतले जे काही आतलं बायकार्बोनेट बाहेर आलं, त्याला बॅलन्स करणं, इथे आतमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या प्लाझ्मा मध्ये असलेले Cl- आयन जे काय आहेत ते आतमध्ये इम्पोर्ट केले जातात. याला म्हटलं जातं क्लोराईड शिफ्ट. हा जो काय आहे हा शिफ्ट आहे, आणि हा शिफ्ट एस्पेशली, ओके, तर याला क्लोराईड शिफ्ट किंवा हॅमबर्गर्स फिनॉमिना असं म्हटलं जातं. हॅमबर्गर्स फिनॉमिना की याच्यामध्ये एस्पेशली बॅलन्स मेंटेन करण्यासाठी एक्सेस ऑफ बायकार्ब जे काय तयार झालंय त्याला रिलीज केलं कशामध्ये, यस, या कशामध्ये, प्लाझ्मा मध्ये रिलीज केलं गेलं, आणि प्लाझ्मा मधलं Cl- आयन्स आतमध्ये घेतले. याला म्हटलं गेलं काय, तर एस्पेशली हॅमबर्गर्स इफेक्ट असं त्याला म्हटलं जातं. हॅमबर्गर्स फिनॉमिना किंवा इफेक्ट, किंवा याला क्लोराईड शिफ्ट असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्लोराईड शिफ्ट. इथपर्यंत क्लिअर झालं. याच्यामध्ये आपण 3 इफेक्ट पाहिले, एक बोअर्स इफेक्ट, हाल्डेन इफेक्ट आणि क्लोराईड शिफ्ट. क्लिअर झालं का. बोअर्स इफेक्ट काय आहे बरं,
की जे काही H प्लस आयन तयार झालंय, एक्सेस ऑफ H प्लस आयन तयार झालंय, ते बाइंड झालंय कशाला, हिमोग्लोबिनला बाइंड झालंय. त्याच्याने HHB जो काय आहे तो तयार झालाय. HHB जो काय तयार झालाय तो HHB काय करतो, ऑक्सिजनला बाइंड होऊ देत नाही. ऑक्सिजनला बाइंड नाही झालं ऑक्सिजन, त्याच्याने होणार काय आहे, जो काही बाइंड असलेला ऑक्सिजन तो रिलीज केला जाईल. रिलीज झालेला ऑक्सिजन विच गोज टू द टिश्यू, टिश्यू युटिलाइज करणार आहे. मग आता स्पेस म्हणजे हिमोग्लोबिन रिकामा आहे, मग रिकामा हिमोग्लोबिन पटेल का आपल्याला, नाही, त्याला बाइंड करणं गरजेचं आहे. मग तो बाइंड कोणाशी होतोय, तर इट गेट बाइंड विथ CO2, आणि CO2 बरोबर तो जेव्हा तो बाइंड होतो तेव्हा तो कार्बोमाइन हिमोग्लोबिन तयार करतो. आपल्याकडे आता आरबीसी मध्ये बायकार्बोनेट कार्बोमाइन हिमोग्लोबिन आणि इथे देखील डिझॉल्व फॉर्म मध्ये CO2 आहे. ते सगळंच्या सगळं कुठे कॅरी केलं गेलं, आपल्या लंग्स कडे कॅरी केलं गेलं, आणि लंग्स मध्ये त्याला काय केलं जातंय, CO2च्या फॉर्म मध्ये रिलीज केलं जातं. क्लिअर झालं इथपर्यंत? ओके. मग बोर्स इफेक्ट, हाल्डेन इफेक्ट अँड क्लोराइड शिफ्ट नीट लक्षात घ्या. नोट्स प्रिपेअर करा as well as read it, and if having any query related this point you can discuss with me.